नमस्कार, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवलेला आहे. तुम्ही देखील असा मलईदार क्रीमी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवून पिऊ शकता. खूप पौष्टिक असा हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवायला खूप सोपा आहे. तर चला मग स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी येथे 1 वाटी स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. तुम्ही येथे पाहू शकता अशा पद्धतीने ही स्ट्रॉबेरी चिरून घेतलेली आहे. स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी येथे मी अर्धी वाटी आईस्क्रीम घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये चिरलेली स्ट्रॉबेरी टाकायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आईस्क्रीम टाकायची आहे. त्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि छोटे 2 चमचे साखर घेतलेली आहे. ती साखर त्यामध्ये घालायची आहे आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. येथे मी सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही येथे पाहू शकता किती मस्त असा मलईदार क्रीमी मिल्कशेक तयार झालेला आहे. हा मिल्कशेक चवीला खूपच अप्रतिम लागतो. हा मिल्कशेक मी थंड करणार नाहीये कारण यामध्ये आईस्क्रीम वापरलेली आहे. आईस्क्रीम ही थंड आहे आणि दूधही थंडच वापरलेलं आहे. त्यामुळे हा मिल्कशेक थंड करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही हा मिल्कशेक केला की लगेच पिऊ शकता. जर तुम्हाला लगेच प्यायचा नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे त्यावेळेस तुम्ही हा मिल्कशेक पिऊ शकता. आता हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक ग्लासमध्ये ओतून घेऊयात. तर ग्लासमध्ये ओतण्यापूर्वी येथे मी 2 स्ट्रॉबेरी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. तर बारीक केलेली ही स्ट्रॉबेरी ग्लासच्या आतल्या बाजूने चमच्याच्या सहाय्याने ओतायची आहे. येथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही स्ट्रॉबेरी चमच्याच्या सहाय्याने ग्लासच्या आतल्या बाजूने सोडायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जो स्ट्रॉबेरी मिल्कशेक केलेला आहे तो त्यामध्ये ओतायचा आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक दिसत आहे आणि चवीलाही खूपच अप्रतिम लागतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.